आणि सन्माननीय आदरणीय मनोजी ठाकूर साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। अक्षयदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मनोजी ठाकूर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। चला या ठिकाणी सन्मान केला जाईल। मनोजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। मॅचला होईल सुरुवात। आमचे गुणलेखक आपण तयार राहायचं आहे। आमचे गोलंदाज आहेत मित भोईर, बॅटिंगसाठी अरविंद राणा, नॉन स्ट्राईक वरती अक्षय पवार। जाऊया महागुरु सँडी सर, संतोषजी मात्रे सर यांच्याकडे। थँक्यू सो मच रोहित। पहिलाच चेंडू अफलातून नॅचरल आउट स्विंग, टप्पा पडल्यानंतर यू मिस डेफिनेटली हिट टू द स्टंप, अ किस टू द स्टंप। काय दणदणी सुरुवात केली आहे मित विकास भोईर। खूप क्रिकेटचा इतिहास आहे घरामध्ये, अक्षरशः घरामध्ये त्यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत याला घडवले, पण खऱ्या अर्थाने त्याला फिनिशिंग टेस्ट कोणी दिलं असेल त्याचं नाव आहे सूर्यकांत मडवी। बाला कसं कॅचअप केलं जाते पहा कृष्णाजी सातपुते। नुकतंच म्हटलं खूप रेकॉर्ड सांगितले उमेशने। टेनिस क्रिकेटचा हा देव, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, याचा सार्थक अभिमान सर्वात तुम्हा आम्हाला सर्वांना आहे। काय क्रिकेटनं खूप अशी सेवा केली आहे। कृष्णा सातपतेला मी स्वतः पाहिले भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखंड, त्याचे पल्लू शॉट, व्हॉट अ लवली बॅटिंग। स्वर्गीय आनंद दिघे चषक अक्षरशः गाजवला होता लाजवाब बॅटिंगच्या जोरावर। व्यासपटन विराजमान आहे, पुन्हा एकदा सफल होऊन आला। टायमिंग फसले डाऊन द ग्राउंड, आणखी एक झटका बसेल का? डेफिनेटली बसलाय। बॅक टू बॅक दोन झटके, ही वॉन द हॅट्रिक नाव। काल हॅट्रिक पाहिली राहुलची, काय हॅट्रिक होती यार क्रिश्चियन मुवमेंटला। अफलातून खऱ्या अर्थाने ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक याची पहिली स्वीकार केली। लवली बॉलिंग, टप्पा पडल्यानंतर इनस्विंगर ज्याने टाकला आणि बॅटची कडा लागल्यानंतर अशोक कुमार 11 तुर्बेकडून हा बॅटर खेळत होता। पहिलं अर्धशतक लावलं जरूर अमित नाईकने, तदनंतर मात्र त्याची विकेट शून्यावर काढली राहुलने। तदनंतर स्वीकार केली भूषण कोहिनूर ऑफ द नवी मुंबई। नंतर हॅट्रिकला मात्र निवडलं बॅटर राहुल कांबळे। व्हॉट अ लवली एस्टरडे, ऑल द हॅट्रिक बाय राहुल मात्रे, नेरुल 11 नेरुल। तशी संधी आहे मितकडे, 2 झटके दिले पहिल्या 2 चेंडूवर। काय रेकॉर्ड आहे चमेंडा वास 2003 मध्ये, अजून आम्हाला आठवतोय अगेन्स्ट टू द झिम्बाब्वे। व्हॉट अ लवली हॅट्रिक, वर्ल्ड कप मधली ती पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 फलंदाज हॅट्रिक करताना रेकॉर्ड आहे चमेंडा वास। लवली नाव द हॅट्रिक, डेफिनेटली मिस द हॅट्रिक, कारण 2 झटके दिल्यानंतर हा स्वेर मारा। 2 गडी बाद अशी सध्या स्थिती आहे। 4 ओव्हरची मॅच। काल स्वतः जे आयोजक आहे ते नेरुल गाव 11 नेरुल हा फायनल मध्ये काल दाखल झालाय। मॅचची कडा आणखी एक तगडा विकेट। व्हॉट अ लवली बॉलिंग, सुपर बॉलिंग आहे। टप्पा नॅचरल कट, टप्पा पडल्यानंतर घेतलेले पण फिंगर्स रोल केले। त्यानंतर खरा पॉइंट काय असेल डावखुऱ्या गोलंदाज नॅचरल, जसं रोहितने म्हटलं नॅचरल, हे डेफिनेटली नॅचरल आउटकटचा वापर केला। गुडलँडवर टप्पा घेतलेलं बलन, बॅटची छेडछाड, नतीजा व्हेरी चीपली बॅक इन टू पवेलियन। नाही हॅट्रिक मिस झाली, परंतु तदनंतर काय चेंडू टाकले यार। मी कौतुक कर कॅप्टनशिपला, कारण त्याला माहित लांब लचक असा आउट कटर आहे मितकडे। त्यासाठी ते अपॉइंटमेंट टू द फिल्डर स्लिप पोझिशन केले। किती कुशलता, कॅप्टनला नुसतं मैदानामध्ये स्वस्त बसून चालत नाही, त्याला माहीत असतं बॉलिंगच्या कोणती पोझिशन हवी। त्याने म्हटलं का डावखुरा गोलंदाज आहे, त्यासाठी त्याने विचारलं मितला का तुला स्लिप हवे का? डेफिनेटली स्लिप घेतल्या नतीजा बा कॉट फर्स्ट स्लिप, अनदर विकेट। दयनीय अवस्था, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गावदेवी सिरवणे, तो खोटा ठरवलाय। पहिल्या 3 चेंडू होतं, पहिल्या 3 विकेट घेताना कंबरडं मोडलं मी म्हणे। सुरुंग लावण्याचं काम मात्र करताना मित्र विकास भोईर फ्रॉम ऐरोली कोलेवाडा। 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंड। अफलातून बॉलिंग, एक फक्त धाव दिले, 3 झटके दिलेत। काय गोलंदाजी यार। स्वतः विकास जोपर्यंत हयात होता तेव्हा स्वतः बरोबर खेळला होता मुलगा। आम्हाला आठवते जय भवानी मित्रमंडळ, त्यामध्ये दोन्ही पिता पुत्र खेळताना दिसले। परंतु दुःखद घटना, हा चांगला वडील उत्कृष्ट बॉलर, त्याचे गुण घेतल्यात मुलाने। काय गोलंदाजी टाकतो यार,
सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा टप्पापर्यंत घेतलेले बलन इथे वळतायत आणि नो बॉलचा इशारा, कारण एक बाउन्सिंगची ताकद घेते. 1 ओव्हर असं सांगितलं होतं स्वेअरलेग गुदेजी टांडेल आणि त्याच्यानंतर दुसरा बाउन्सिंगचा प्रयत्न केला, नतीजा नो बॉल. नाव चान्स फॉर द बॅट्समन, फ्री हिट करण्याची संधी आहे. मिथ फ्री हिट चेंडू बॅकफुटवर गेल्या, वळाला, त्याच्यानं हुक केलं, परंतु फक्त त्या घोषांकी क्षेत्रात सिंगल मिळते, जास्त लाभ उठू शकला नाही. सिंगलने धावसंख्या फक्त पोहोचली आहे 3 गडी बाद 30 अशी एक खराब स्थिती. पहिल्यांदा बॅटिंग करताना गावदेवी शिरवणे मुख्य बॅट्समॅन आपण पाहू शकतो. टेनिस क्रिकेटचा देव ज्याला म्हटलं जातं, कृष्णाजी सातपुते. थँक्यू सो मच कृष्णा सातपुते. आवर्जून अशी आपली हजेरी इथे खूप मात्र महत्वपूर्ण होती. अशी बऱ्याचशा फॉलोअप करतायत, खूप फॉलोइंग फॅन आहेत कृष्णाचे. त्याच्यानंतर धावती भेट दिली, जरूर आउट झाला, परंतु ती कशमकश पेला. परंतु 7-8 वर्षात अक्षरशः धुमाकूल घालायचा कृष्णा. इथून रजा करतायत. मी नेरुल गाव 11च्या वतीने तुमचे खास आभार व्यक्त करतोय. थँक्स सो मच. 3 गडी बाद 4 अशी दयनीय अवस्था. पहिला ओव्हर काय टाकल्या, सट्टीक लाईन लेन होता, अक्षर जखडून ठेवलं. आजोबा ही पहिली ओव्हर श्री गणेश कडून टाकायचे. वडील ही पाहिलं तर ऐलोरी कडून 11 असो, ऐरोली कोलीवाड असो किंवा गावदेवी करून जेव्हा जेव्हा मीचे वडील विकास खेळायचे तेव्हा तेव्हा त्यांच्याच वडिलांप्रमाणे ते पहिला ओव्हर हाताळायचे आणि तोच वारसा आजोबाचा या नातवाने घेतले. 3 गडी बाद. सध्या स्थिती गंभीर आहे, खराब स्थिती आहे. अतिशय दर्जेदार ओव्हर सटीक लँडवर नॅचरल आउटकचा जबरदस्त वापर केला. त्याच्या फिंगर सोड केताना अक्षरशः नाके नऊ केलं होतं. पहिली विकेट स्वीकार होती सोनू. तदनंतर मात्र त्याने निवडलं महबूबला आणि नंतर मात्र विराज. असे 3 खंदे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावा फक्त आहेत 4. ओ ग्रेट शॉट, टायमिंग बेमिसाल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ओव्हर द मिड विकेट्स. इज द ब्लॉक. 6 रन. षटकार आलाय, जरुरी आहे एक क्षणी. खूप मोस्ट गरज बनता असे षटकार मरेन, या आवश्यकता होती, कारण 3 गडी बाद 4 अशी अवस्था असताना हा षटकार मग थोडासा दिलासा देतोय. 10 वर पोहोचवलंय. 10 for 3. एक ऑल इंडिया आयकॉनचं जोरदार स्वागत केलं. आपण पाहू शकतो अक्षय सिंग ऑन द बॉलिंग मार्क. काल थोडीशी निराश केली होती पहिल्याच मॅच मध्ये रोहित सिंगने. सोहम 11 कोपरी गाव कडून खेळताना विशेष छाप सोडू शकला नाही. फ्रॉम बदलापूर रोहित सिंग, ऑल इंडिया आयकॉन, व्हेरी फर्स्ट मॅच एस्टरडे. काल अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑप्सम, लवली बॉलिंग यार, चांगला वापर. वेगामध्ये स्वार झाला होता, काय भन्नाट वेगामध्ये ऑल इंडिया आयकॉन हा चेंडू मात्र रिलीज केला. सुपर बॉलिंग, त्याला उत्तर नव्हतं डावकरे बॅट्समन जितेश. पाहिलंय, हा उभारता खेळाडू आहे, चमक आहे, धमक आहे आणि येणाऱ्या कालामध्ये आपला नावाचा दबदबा निर्माण करेल. गतीमध्ये परिवर्तन, परंतु दिशाहीन 16 स्क्वेअर मारा ते ठरवताना वाईट करार दिलाय. उद्या टांडेल एक्स्ट्रा धाव मात्र पुढे सरकतोय. पुढे सरकल्यानंतर 11-3 अशी सध्या स्थिती आहे. 4 ओव्हरची मॅच, डबल राऊंड, सेकंड दिवस. ऐरोली कोलीवाडा याला टॉस जिंकल्यानंतर पहिल्या क्षेत्ररक्षण करण्याला निवड दिली कॅप्टन गावदेव शिरेने. तो खोटा टावरा अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिले. सुरुंग लावण्याचं काम केलं पहिल्याच ओव्हरमध्ये मित भोयरने. टप्पा पडल्यात घेतलेलं बॉल, लवली बॉलिंग यार. आणि काल बाबूशाहीने चांगलं कमिटमेंट केलं होतं. ऑल इंडिया आयकॉनचं काय खासियत असतं, त्याने बऱ्याच गोष्टी बऱ्याचशा शिकण्यासारखं असतं. जरी एका खेळाडूची जागा तो कमी करतो, परंतु इतर 10 खेळाडूंना तो खूप मात्र शिकवतो. त्याचा गोलंदाजाचा अंदाज, त्याचा बॅटिंगचा टान्स, त्याचं परफेक्टली टायमिंग बरंचसं शिकून जातं. डेफिनेटली बाबूशा. ग्रेट बॉलिंग, परफेक्टली बुंदा. लुक एट दॅट, ऑल इंडिया आयकॉन, सुपर स्पेल, कम्प्लिटली मिस द बॅट्समॅन. जितेश बॅक. जितेश परतला षटकाराला, परंतु वाटलं काहीतरी करेल. छोट्या वयाचा, कोवळ्या वयाचा मात्र परतला अगदी बुंद्यात. त्याला उत्तर नव्हतं. नतीजा त्रिफलाजी, दांडीगुल. आणखी गाधरा गावदेव शिरवण्याला बसतोय. जितेश परल्यात एक षटकार ठोकला, पण वैयक्तिक 8 वर मात्र बाद. जेव्हा धावसंख्या आहे केवळ फक्त 11, ओनली 11 लॉस ऑफ 4 विकेट. अक्षय पवार, ऑल इंडिया आयकॉन. सावले गाव सावळेचा, आणि ज्याप्रमाणे भाऊ खेळतो त्याचप्रमाणे हा खासियत आहे अक्षय पवारची.
तेवढ्यात थोडीच तोड केल, त्याचा बंधूही खेळतोय, परंतु थोडासा वंचित आहे स्ट्राईक पासून. अगदी नजरेसमोर 4 फलंदाज परतले, पण स्ट्राईक अजूनही मिळाला नाहीये. ही थोडीशी डोकेदुखी आहे गावदेव शिरोनेसाठी. दुसरं प्रगतीपत्र आज ऑल इंडिया आयकॉन ऑन द बॉलिंग मार्ग. षटकार खाल्यानंतर काय कमबॅक केलंय अक्षय सिंग. लव ओ माय गॉड, सब म्हणीने विविधतेने टाकलेले 6च्या 6 चेंडू. तारीफ करतो अक्षय सिंग. वॉट अ क्लेवर बॉलिंग यार. हुशारीची बुद्धिमत्तेचा जोर देताना बॅकफुटवर आणखीन मात्र खायत लोटलं. उदय तांडेल यांच्या मित्राचा फोन हरवलेला आहे. ज्या कोणाला भेटला असेल तर आणखीन सफलता मिळेल काय, परंतु थोडासा दूर राहिला विकेट किपर अभि जोशी पासून. 2 ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो चुकीचा ठरवला. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये मित भोयरने अवघ्या फक्त त्या ओव्हरमध्ये धावा खर्च केले, त्याच्यान 3 धक्के दिले. त्याच्यानंतर ऑल इंडिया आयकॉन हाताळलं दुसरं ओव्हर, अर्थातच अक्षय सिंगनं, आणि त्याच्या धावा मात्र दिल्या 7. अशा प्रकारे 11/4. या नेक्स्ट मॅच साठी आम्ही आवाज देतो. राजेश स्पोर्ट्स अकॅडमी 11 गोठवली टीम कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती धारावे ही लढत आहे. एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सन्मानीने टॉससाठी बोलू. एके बाजूला अरेसे 11 गोठवळी आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र स्मृती धारावे असा जंगी सामना आपल्या समोर येईल. त्यासाठी एक कॉल दिलेला आहे. जसे एक इनिंग ब्रेक होईल दोन्ही कॅप्टन येतील टॉससाठी, तोपर्यंत 2 ओव्हरचा खेळ मात्र विद्यमान जो सामना चालू आहे मैदानाच्या आत, अर्थातच बॅटिंग करताना कमंड मोडलं खराब स्थितीमध्ये. 4 खंदे फलंदाज अवघ्या 11. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर 5 चेंडूमध्ये अवघी 1 वाईटच्या रूपामध्ये ती दिली आणि विकेट अर्जित केली. जेव्हा अक्षय सिंगने बाद केलं, आता अक्षय पवारचा खेळ मात्र शो चालू होईल या अपेक्षेत तमाम प्रेक्षक. सरसे स्वागत आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या. नेरुल गाव 11 आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 आणि जे जोडल्या थेट प्रेक्षकांना पाहताना SSS या वाणीच्या माध्यमातून त्याही प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 2 ओव्हरची समाप्ती 11/4. आता ऑल इंडिया आयकॉन स्ट्राईक वरती. अक्षय पवार त्याच्या विरोधामध्ये गोलिंग टाळण्यासाठी मनोज चव्हाण. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. बॅकफुटवर गेला, जागा बनवली, पण टायमिंग मात्र नव्हतं. सिंगलने थोडासा मात्र विश्रांती घे असं म्हणतो तो मंदारला. पण मंदारी स्फोट आहे का, पण जे करायचं आता तर मलाच करावं लागेल. केडे एवढ्या गावातून मला सावले गावातून बोलवले तर माझाही काहीतरी कर्तव्य आहे का, असं एक थोडासा हो जाता जाता 11 चेंडूमध्ये मी कमाल करू. डेफिनेटली क्षमता आहे. कित्येक सामने 1 हँडेड गेम चेंजर म्हणून ओळख आहे अर्थातच अक्षय पवारची. इन द स्ट्राईक 11 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या फक्त 11. 11/4. घसेरगुंडी उडाले गावदेव शिरवणे टीमची. त्याला बाहेर काढण्याचा घ्या पहिला षटकार. मी आलो सावले गावातून आणि इथून मी थांबणार नाही. व्हॉट अ लवली शॉट ऑफ जॅक ओव्हर द बाय स्क्वेअर लेग. ब्लास्ट रन. परंतु अजून 10 चेंडू मध्ये कमीत कमी 6 मारण्याची क्षमता राखतो किरणचा भाऊ अक्षय पवार. पहिला डॉट. पुन्हा आला रे आला, पुन्हा आला धमाका ओव्हर द स्क्वेअर लेग. मिळतील आणखीन 6 धावा. बॅक टू बॅक 2 धमाके. ही खासियत आहे हा खेळ. ही मनगटाची ताकद तो वापरतो जेव्हा जेव्हा अडचण, तेव्हा अडचणीतून बाहेर काढताना. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा षटकार. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी. जे अडचणी होता त्या अडचणीतून बाहेर काढताना 11 पोहोचवलाय आता 23 वरती 2 षटकारांच्या सहाय्याने. व्हॉट अ लवली बॅलन्स. यात गोष्टी आहेत ते शिकणाऱ्या सारखे असतात. ॲज एक ऑल इंडिया आयकॉन प्लेअर कडून ते शिकण्यात त्याचा बॅलन्स पहा. संपूर्ण वेट कसा पायावरून ठेवतो, कसा वळताय, कसा फिटनेस ठेवलाय,
कमरेमला एकीच चरबीचा अभाव नाहीये, एवढी जबरदस्त, त्यामुळे तो फिरू शकला प्रॉपरली आणि फेकून देऊ शकला स्वेलेकच्या वरून. फिजिकल फिट म्हणून हिट आहे आतापर्यंत अक्षय पवार. 2 धमाके आले, चिंतेत आहे, पूर्णपणे चिंता निर्माण केली, अस्वस्थ केले ऐरोली कोलीवाडा टीमला 2 फटक्याने अक्षय पवारच्या. सुपर बॉलिंग या वेळेला टिचून गोलंदाजी, टप्पापणे चेंडूला आत आणल्यानंतर जोरदार मारण्याचा प्रयत्न शपूल होण्याला बॅट अगोदर चालली आणि हीच चालवते ती. काल ह्याच मायने होत्या गोष्टी, अर्थातच भूमी 11 बोनकोडे अरिफ शेख बॅट अगोदर 7 वेळा चालली अरिफ शेखची काल आणि तिथे 6 धावाने 5 धावाने तो पराभव चटका लावून गेला भूमी 11 बोनकोडे टीमला. डॉटने सुरुवात, 2 षटकार, पुन्हा डॉट, अशा 2 चेंडू अजून तिसऱ्या ओव्हरचे यायचे बाकी आहेत. तिसरा ओव्हर संपण्यासाठी बॉलिंग मार्कवर आहे ऐरोली कोलेवाडा टीम कडून मनोज चव्हाण. समोर अक्षयच्या बॅट मधून या ओव्हर आला आणखीन एक ब्लास्ट, पहिला वाईडी स्क्वेअर लेग, एक बराबर स्क्वेअर ऑफ द विकेट आणि आता मात्र ओलांडून गेला सरळ मिड विकेटचा ते क्षेत्र. षटकार 6 रन. उस्तुकार षटकारवर जोरदार हमला बोल निष्फळ ठरवलं. जे कमावलं होतं मीतने, जे कमावलं होतं ऑल इंडिया अक्षय सिंगनं, ते गमावलं मी म्हणे मनोज चव्हाणनं. 24 धाबा तब्बल खर्च केल्या, 35 वर 4 गडी बाद सद्यस्थिती आहे. 6 चेंडूचा खेळ. आता मंदार स्ट्राईकवर, मंदार काय करेल, मंदार सिंगल घेईल का त्या अक्षयने जशी झोर उठवली तसं झोर विटेल काय, जो आला होता त्याने नेमकं काय सांगितले ते मात्र माहित नाहीये, परंतु ते प्रॉपर सांगितले असेल, नाहीतर त्यांची गत 2003 वर्ल्ड कपची होऊ शकते. जो सेमी फायनल मला चोकर्स म्हणून सावंत पोहोचणार होता अगेन्स्ट तुझं श्रीलंका, तशी गत कदाचित होईल का, कारण वेगळं ऐकलं होतं, सांगणाऱ्याने वेगळं सांगितलं, ऐकणारं वेगळं सांगितलं. प्रॉपरली टिप्स देणं गरजेचं आहे. 6 चेंडूचा खेळ. जाऊ बॅक टू द क्रिकेट. राईट मोर द विकेट, सिंगल, येस, परफेक्टली हुशारीचं काम केलं. कारण ऑल इंडियाला आपण आणतो, चला त्यांची जी प्रेक्षणीय फटकेबाजी आहे, दर्शनी फटकेबाजी आहे, ते प्रेक्षकांना हसून मात्र त्यांची मजा लुटू द्या. पुन्हा घेऊन सिंगल घेतल्यानंतर मंदारने स्ट्राईक वरती अक्षय पवारला बॉलिंग मार्क शेवटचं ओव्हर हाताळताना या सर्वाचा सेफेस्ट हँड, सर्वात सुरक्षित हात ज्याला म्हटलं जातं, हरिओम द बॉलिंग मार्क हरिमन यादव आणि ऑल इंडिया आयकॉन ऑन द स्ट्राईक अक्षय पवार. हो, ये प्रेशर स्पष्ट स्पर्धे का कोणता टाकू, बुंद्या टाकू, स्लोन टाकू, लेग ब्रेक टाकू, ऑफ ब्रेक टाकू का मध्येच ऑफसाइड वाईड यार, ही साधी गोष्ट नाही. अक्षरशः म्हणजे जो विचार करून मनातून इंटेंट करून टाकलेला गोलंदाज प्रत्येक गोलंदाज जमेल असं नाहीये, परंतु हुशार गोलंदाज नक्कीच. आता खडे संघर्ष आहे, कारण सर्वात हुशारीचा गोलंदाज आता अक्षयच्या समोर. हरिओम, ओ माय गॉड, परफेक्टली बुंद्यात टाकलं, हेलिकॉप्टर बॅट तोडली, एवढा जबरदस्त बुंद्यात टाकलेला आहे यॉर्क, कडक यॉर्क, बॅट तोडली या यॉर्कच्या बॉलने टाकताना. अर्थातच हरिओम यादवनं सिंगल, नंतर डॉट. 4 चेंडूचा खेळ, 36 धावा. बॅट मागवले. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो MS धोनी बऱ्याच वेळा असे बॅट कितीतरी वापरतो स्लॉगिंग ओव्हरसाठी, स्लॉगिंग वर, परंतु बॅट तुटले या कारणानं मात्र अक्षयने बॅट मागवलं. अन्यथा ते तुटाच्या अगोदर त्याची एकदम प्रेमाची बॅट होती, आवडीची बॅट होती, कारण त्याच बॅटीने जेव्हा धावसंख्या मात्र मिळवते नाही तेव्हा उत्तंग अशा 4 षटकाराची आतिषबाजी केली. ती बॅट जरी तुटली पण आणखीन त्याच्या भात्यातली त्याची लाडकी बॅट त्याने चॉईस केली आणि पूर्वत मात्र जाईल स्ट्राईकला. खेळ थांबली आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये तिसऱ्या मॅच आपल्या भेटीला, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला पावसाळी रबरबार घेऊन येतोय नेरुळगाव 11 आणि आयोजक काल कमाल करताना मात्र पोहोचलाय ऑल इंडिया म्हणून विशाल शहा हा खेळताना पाहायला. दुसरी मॅच त्यांनी काढली, पण 2 मॅच इज अ सुपर ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय राहुल म्हात्रे. पहिला मॅच त्यांनी काढून दिला आणि सेमीफायनल त्यांनीच काढून दिली. वेल डन राहुल. 4 चेंडूचा खेळ. बॅक टू द क्रिकेट. हरिओम कम्स इन बोल टू द अक्षय.
गतीमध्ये परिवर्तन केला, ला जबाब परिवर्तन आहे का पण दिशेबन भरेकटलाय असं सांगितलं वाईट करार देताना गुरुनाथ पाटीलनं. एक्स्ट्रा धाव मिळेल. बॉल पुन्हा नव्याने अर्थातच 4 शिल्लक. आणखी एक धाव वाढवतो स्कोर गावदेव शिरवणीची. 4 गडी बाद 37 धावा. एक वेळ होती 11 वर 4. आता भागीदारी कशी बिल्डअप, भागीदारी जुळल्या तर तुमचा मेळ जुळेल ते दर्शवलं. कारण तब्बल आपण पाहतो 26 धावांची भागीदारी आतापर्यंत अबाधित राहते. अक्षयच्या बरोबर मंदार. फटका चांगला सरळ बाजूला आता ओव्हर द लॉंग ऑफला ओलांडलं हे सीमारेषेचं. आला षटकार चरण. येस डीजे प्लीज. मात नचित होता. कुठे मात्र पाहायला ना तो वेट केला. या गोष्टी बऱ्याच आहे ते शिकण्याच्या अक्षयकडून. पहा यॉर्कर टाकलाय आणि त्याच्या मनानं हेरलं होतं बॉलरला. त्याने एक कमिटमेंट काय असेल हेरलं, रीड केलं आणि षटकार. 5वा षटकार. ओ माय गॉड इथे फॅब्युलसली हो 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 मनगटातील अफलातून ताकद. किती ताकद पहा. रॅकेट ज्याने रॉजर फेडर मारतो जेव्हा नदाल मारायचा, ज्यापर्यंत आंद्रे अगासी स्टेफी ग्राफ ज्यावर मारायची त्याप्रमाणे उंचर स्मॅश मारला आणि चेंडूला ओव्हर द बायडिश लॉंग ऑफ. षटकार. ग्रेट बॅटिंग अक्षय. सहा षटकार 36 वर्ष होता आणि टीमला 49 वर 36 वर्ष होता. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक. 36 वर अक्षय. 49 टीम. चांगला फटका. गॅप कदाचित टणक ठिकाणी पण सोहम अतिशय उच्चतमाचं फिल्डिंग राहिले आतापर्यंत. अर्धशतक पार होईल का? डेफिनेटली होताना दिसेल. रनिंग बिटवीन द विकेट सुपर्ब अलॉंग विथ द मंदार. अक्षय 2 धावा आणखी अर्जित केल्या. धावसंख्या पुढे सरकलाय. अर्धशतकी पार करताना टीमला 51 वर आणि स्वतः पहिल्यांदा 2 धावा काढताना 6 षटकांना 38 वर जाऊन पोहोचतो अक्षय पवार. सावले गावचा हा सितारा अफलातून यार. 11 वर 4. ऑल इंडियाने कमाल केली यार. आयकॉनने काल कमाल केली होती. अमित नाईकने स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, दुसरं अर्धशतक नमित अशोक पाटील. काल हॅट्रिक राहुलने घेतली एकमेव. राहुल म्हात्रे. ओ माय गॉड सरप्राईज डिलिव्हरी. नो बॉल. एक ताकीद बाउन्सिंगची. आला दुसरा. खूप अनुभव आहे. थोडस चिंतित आहे. थोडासा वाकलाय असं हरिओमचं म्हणणं आहे. पण जरी वाकला तरी बाउन्सिंग थोडस डोक्यावरून गेलंय असं म्हणणं आहे. आता गुरुनाथ पाटील उज्जैन परत मध्य प्रदेश नॉट जोग. विनोदजी भगत बरोबर गुरुनाथ वडा गेले होते. उदय तांडेलला आज सांगितलं होतं परंतु काही कामाने मग उदय तांडेलने रुची दाखवली नाही. वाईट नो बॉल आणि चान्स फॉर द फ्री हिट टू द अक्षय. धावसंख्या 1 ने वाढवतोय. हा नो बॉल पोहोचतोय 52 वर. 52 नाव फ्री हिट. सुपर हिट बॅट्समॅन चेसिंग टू द फ्री हिट. अक्षय पवार अबे फ्रॉम द ऑफसाइड ऑफ सम. आणखीन वाईट नो बॉल. जी फ्री हिट आहे तो कायम राहील. हा आंतरराष्ट्रीय नियम बरेच बदललेत. येणाऱ्या कालामध्ये बरेचसे बदल. डोक्यावर लागल्यानंतर सक्तीचे 7 दिवस रजा घ्यावं लागेल. कनेक्शन बॉलरचा बॅटरला लागल्यानंतर डोक्याला 7 दिवस. ग्रेट बॉलिंग आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि अक्षरशः मात्र शांत ठेवलं. अशा प्रकारे एक इनिंगचा खेळ इथून होते समजतं. एक वेळ 11 वर 4. तिथून मात्र खाईतून बाहेर काढताना 6 षटकार आणि 1 2 36 38 धावांची एक नजाकत खेळी सावळे गावचा अक्षय पवारने केली आणि गावदेवी शिरवणा पोहोचवलं. 4 गडी बाद 54 डबल 5 2 पंजे. चला मी विनंती करतोय नेक्स्ट मॅचच्या 2 टीमच्या कॅप्टनला अर्थातच एका बाजूला अरेसे एलिमेंट गोटवली आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीम कॅप्टन प्लीज या. एक कॉल दिला होता मी. दुसरा कॉल आपल्यापर्यंत पोहोचवतोय का टॉससाठी या. 55 धावांना कसं उत्तर देईल. चला जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आपल्या लाडक्या वाणीला. ज्या वाणीनं उमेश म्हणा विघ्नेश म्हणा आणि रोहित म्हणा खूप मात्र चर्चेमध्ये राहिलेले हे समालोचन आम्ही करतो बदल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि घेऊन येतोय रोहितची एक मिठी आवाज. आई रोहित
आगे का खुदे का अखोकाल सुनाने के लिए इन और कमेंट्री बॉक्स 55 टू विन। चला गोठिवली टीम आणि मच्छिंद्र स्मृती धारावे टीम आपण त्वरित यायचं आहे। मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे। गोठिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। शेवटचा कॉल आहे मच्छिंद्र स्मृती धारावे टीम।
दिला या बॉलला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागलेली आहे 2. एका बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा सध्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून संघामध्ये समाविष्ट केलं अक्षय पवारला. राईट अमोर द विकेटने हमजा खान. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्क्वेअर लेग रिझनला फटका त्या ठिकाणी चांगला आहे. बॉल सीमारेषा पार आहे. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार आलाय ऐरोळी कुळीवाडा या टीम साठी अनिकेत साळुंके यांच्या बॅटमधनं. सूर्यकांत मडवी बालादादा यांची ती स्पर्धा होती. यावेळेस लोअर फुलटॉस होता समोरच्या दिशेला खेळत कोडा कॅच. जितेश पाटील लॉंग ऑनच्या रिजनला खूप चांगला झेल पकडत असताना ही भरपूर महत्वाची कॅच होती. ब्रेक थ्रूची गरज होती आणि जितेश पाटीलने घेतलाय एक अद्भुत झेल. आणि मचिंद्र स्मृती धारावे टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो टॉस साठी आपण त्वरित यायचंय. मचिंद्र स्मृती धारावे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी, कारण की भरपूर वेळ झाला. RSA गोठेवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्लीज विनंती करतो आपल्याला आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकीचा कॉल केला आणि मचिंद्र स्मृती धारावे टीम सचिन नाईक आपल्याला विनंती करतोय. एक मोठा संघ आहे आणि प्लीज हे अपेक्षित नाही. प्लीज विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित या, कारण की समोरचा संघ भरपूर वेळ झाला ते उपस्थित आहेत या ठिकाणी. 5 बॉल झाले, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागलेली आहे 7. 1 विकेट भरपूर मोठी गेलेली या अनिकेत साळुंके. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्याला समाविष्ट केलं अक्षय सिंग कळव्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग पाहिजे तशी झालेली नाहीये, लवकर बाद झाले होते, परंतु या मॅच मध्ये सिद्ध करावा लागणार आहे. ऐरोली कोळीवाडा टीमने का विश्वास ठेवलाय माझ्यावरती. राईट अप ओव्हर द विकेट हमजा खान. शेवटचा बॉल अक्षय सिंग यांच्यासाठी. हाही बॉल मात्र मिस झाला. हमजा खानचा लाजवाब षटक पाहायला मिळाला. खूप चांगला षटक हमजा खानचा पाहायला मिळाला, ज्यामध्ये हमजा खानने फक्त 7 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट अनिकेत साळुंकेची त्यांनी मिळवलेली आहे. 7 धावा 1 गडी बाद सद्यस्थिती आहे. चला तर टॉस केला जाईल या ठिकाणी. धारावे टीमचे कॅप्टन मचिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या विरोधामध्ये RSA गोठिवली टीमचे कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि विनीतजी घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. वेदांत म्हात्रे मचिंद्र स्मृती धारावे टीमने टॉस जिंकले. जो काही निर्णय असेल कॅप्टन फक्त ऐकून आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रसन्न पाटील आणि गोठिवली टीम वेदांत म्हात्रे.
प्रसन्न पाटील धुंद्राचा खेळाडू आपल्याला दिसणारा मच्छिंद्र स्मृती धारावे या टीम मध्ये. चला गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये मंदार प्रभू आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 7 धावा धावफलकावरती. नऊ झाल्या धावा धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती सध्या लागलेल्या आहेत. मंदार प्रभू, अभि जोशी बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. चला यावेळेस बॅटची एज फर्स्ट स्लिप मध्ये अक्षय पवार तैनात होते आणि आणखीन एक मोठा धक्का लागत असताना ऐरोली कोळीवाडा टीमला या मैदानावरती अभि जोशीचा खेळ काही चालला नाही आजच्या दिवसामध्ये. डिफेंडिंग चॅम्पियन ऐरोली कोळीवाडा संघ कोलॅप झालाय आणि मैदानाच्या बाहेर अभि जोशी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मनोज चव्हाण आला. आणखीन एक फलंदाज बॅटिंग करावी लागणार आहे. चांगलीच बॅटिंग करावी लागणार आहे. अक्षय सिंग ऑल इंडिया आयकॉन अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत जरूर. यावेळी समोरच्या दिशेला व्हॉट अ शॉट मनोज चव्हाणच्या बॅटमधनं बॅटमॅन स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. बॉल सीमारेषा पार आल्या पहिल्याच बॉलवरती मनोजच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. काय फटका खेचलाय मनोज चव्हाणने. हाफ ट्रॅकर बॉल होत आहे अगदी आडव्या बॅटने उभ्या बॅटने मित्र म्हणेन हा फटका खेचला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे ऐरोली कोळीवाडा टीमची. अनिकेत साळुंके हा बाद झाला. अभि जोशी बाद झाला परंतु अक्षय सिंग, मनोज चव्हाण अजून चिंगी बाकी आहे यायचा. चिंगी आउट झाला. ओके जे अनिकेत साळुंके हे चिंगी आहेत. अजून एक फलंदाज आहे त्यांच्याकडे सोहम जोशी. सोहम सूर्यवंशी सोहम जोशी बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे और तो बॅटला बॉल व्यवस्थितरीत्याने लागला पाहिजे बस. चला याही वेळेस कव्हर्स काय फटका खेचलाय. व्हॉट अ शॉट मनोज चव्हाणची पॉवर. मंदार प्रभू झालाय घायल. बॉल सीमारेषा पार आलाय षटकार. 22 धावा टोटल. टीमची धावसंख्या टोटल झालेली आहे तब्बल 22 धावा 22. आता चांगल्या मंदार प्रभू यांच्यावरती प्रति हल्ले मनोज चव्हाणचे पाहायला मिळाले. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. एक चांगला ऑलराऊंडर मिळालाय. गोलंदाजी करत होता मागच्या मॅच मध्ये. त्याही वेळेस आम्ही उल्लेख केला होता या फलंदाजाचा. यावेळेस जर पाहिला तर टप्पा खूप चांगला होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. लेग बायच्या सुरुवामध्ये मिळेल एक सिंगल रन. चित्त्याच्या चपळाईने मात्र अक्षय पवार जो आहे तो भरपूर वेगाने आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचला. तोपर्यंत मिळेल एक सिंगल रन. नेक्स्ट मॅच मध्ये RSC गोठिवली टीम त्यांच्या विरुद्धामध्ये मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 23-23. गोलंदाज होतील तयार मंदार प्रभू. चला शेवटचा बॉल अक्षय सिंग ऑल इंडिया आयकॉन लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय मंदार प्रभूला. या ओव्हर मध्ये भरपूर धुलाई झाली आहे गावदेवी शिरोणे आणि मंदार प्रभूची. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना सूर्यकांत मडवी बालादादा यांचा संघ ऐरोली कोळीवाडा टीम तब्बल जाऊन पोहोचलाय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28-29 या आकड्यावरती.
22 धावसंख्येचं भरपूर लांब लचक मोठं षटक पाहायला मिळालं. मंदार प्रभूचं भरपूर धुलाई झाली. जितेश पाटीलने मेहनत घेतली होती. अभि जोशीची अनिकेत साळुंखेची कदाचित ती कॅच होती, परंतु असं वाटतंय आता मॅच जी आहे ना ती ऐरोली कोळीवाडा टीमच्या बाजूने झुकलेली आहे. आता 12 मध्ये त्यांना बनवायच्या 26 धावा, म्हणजे टोटल जे आहे ना ती भरपूर जवळ, टोटलच्या भरपूर जवळ पोहोचत चालल्यात. अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. अक्षय पवार 12 चेंडूमध्ये 26 धावा रोखायच्या आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये अक्षय पवार आलेला आहे. समोर आपल्याला पाहायला मिळतात मनोज चव्हाण. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लगावलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अक्षय सिंग ॲज अ ऑल इंडिया आयकॉन. फलंदाज झालाय बाद आणि ही चूक काल अमित नाईकनेही केली होती. फ्री हिटच्या बॉलवरती तो बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. तुम्ही ॲज अ ऑल इंडिया आयकॉन टीम मध्ये खेळताय ग्रामीणच्या, रनआउट होणं ही भरपूर मोठी चूक आहे आणि आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. अक्षय सिंग मागच्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार ठोकला होता. आत्मविश्वास त्याचा वाढलेला होता, परंतु यावेळेस तो रनआउट झाला आणि अगदी सस्त्यामध्ये बाद झाला मित्र म्हणेन. आता 11 मध्ये बनवायच्या 26 धावा. संकट मोचक म्हणून उभा राहिला एकटा अक्षय पवार या मॅच मध्ये. बॅटिंग मध्ये संपूर्ण शिरवणे संघ कोलॅप झाला होता. जिथे एकही फलंदाज त्यांचा चाललेला नव्हता तिथे अक्षय पवारची लाजवाब इनिंग, कदाचित 39 ते 40 धावसंख्येची इनिंग त्यांनी साकारली. 38 धावसंख्येची इनिंग त्यांनी साकारली आणि गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल बुंद्यामध्ये टाकला होता. यॉर्कर चेंडू ज्याला अनिकेत साळुंखेकडे कोणतंच उत्तर नव्हतं. आता 11 बॉलमध्ये 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. मॅच दोन्ही बाजूनी ऑन आहे. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोहन सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सोहन सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक वरती आहे. 11 चेंडू 26 ची गरज असताना मनोज चव्हाण यांच्या हाती मात्र सर्व दारोमदार. विजय जर मिळवायचा असेल मनोज चव्हाणला मोठे फटके खेळावे लागतील. याही वेळेस मात्र चकवल्या गेल्या. याही वेळेस अक्षय पवारला मात्र शांत, आपण पाहतो अक्षय पवारने शांत ठेवलंय मनोज चव्हाणला. संकट मोचक एकटा अक्षय पवार लढलाय शिरोणे टीम कडनं. बॅटिंग करत असताना 38 धावा आणि गोलंदाजी करत असताना सध्या तरी चांगली सुरुवात केलेली आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये आता गरज असणार आहे 26 ची. याही वेळेस आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल टाकला गेला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एकदा मिळेल. 10 मध्ये बनवायच्यात 25 धावा. जसे डॉट बॉल येतील तसा मात्र प्रेशर ऐरोली कोळीवाडा या टीम वरती वाढेल आणि जसा मात्र षटकार आला ना मॅच पुन्हा एकदा बनेल. बॉल हवेमध्ये एलिव्हेशन मिळाले का? यस मिळालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकट मोचक अक्षय पवार शिरोणे टीम साठी असला तरी मनोज चव्हाण सांगतोय का माझ्यावरती बालादादाने का भरोसा दाखवला, मला का समाविष्ट केला ऐरोली कोळीवाडा या टीम मध्ये. त्याचं प्रत्युत्तर अक्षय पवार आणि शिरोणी टीमला देत असताना अगदी सोपा टार्गेट झालाय. 9 मध्ये बनवायच्या आहेत धावा, आता 19. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. 19 धावसंख्येची गरज आहे. चला मॅचला आपण करूया सुरुवात. अक्षय पवार पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल रन मिळेल. 18 धावाची गरज आहे सध्या. 18 धावसंख्येची गरज आहे. RSC गोठिवली टीम तुमचा ॲज अ आयकॉन खेळाडू आमच्यापर्यंत नाव पोचवा प्लीज. वेदांत म्हात्रे, प्रणाल म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या परफेक्ट मिडलला बॉल लागलेला नाहीये. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. अरविंद राणाने 2 विकेट घेतलेत. अक्षय सिंग त्याच्या संभेद मात्र आता सोहन सूर्यवंशी मैदानाच्या बाहेर. सात चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये.
यावेळेस हा बॉल भरपूर महत्वाचा होता. अक्षय पवारने कमबॅक करून दिले या ओव्हरमध्ये. लेग बायच्या सुरुवातीमध्ये मिळेल एक सिंगल रन आणि आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये गरज असणार आहे 17 धावसंख्येची. जिन्मय जोशी आला. 6 चेंडूमध्ये 17 धावा थांबवायच्या आहेत. गोलंदाज होतील तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चेंडू हवेमध्ये मिसटाइम झालाय. चेंडूच्या खाली मेहबूब शेख आहे आणि मेहबूब शेखच्या हातात ना झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. उमेश म्हात्रे सरांनी सांगितलं जसा झेल आकाशामध्ये उडाला ना त्यांनी सांगितलं मेहबूब चेंडूच्या खाली आहे म्हणजे हा झेल सुटणारा नाहीये. मेहबूब वरती भरपूर भरोसा आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे मेहबूबचं. भरपूर मोठी विकेट. मनोज चव्हाण मैदानाच्या बाहेर. चला 5 मध्ये बनवायचे आहेत. 17 धावा मीत आल्यात ॲज अ कॅप्टन. टीम ऐरोली कुळीवाडा टीम कडनं. पाच चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. जिन्मय जोशी बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता आहे. नॅचरल कट जिन्मय जोशी यांच्याकडे आहे. कराव्याचे फुटी प्लस खेळाडू रतन नाना यांचं आम्ही सरचे स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका लगवलाय. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? सोहम जोशी यांच्याकडे स्ट्राईक हवी होती. आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 14 ची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा म्हणजे 2 षटकार तर तुम्हाला ठोकावेच लागतील. ची गरज आहे. यावेळेस समोरच्या दिशेला कॅप्टनच्या बॅटमधनं आलाय लाजवाब फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
3 मध्ये आता बनवायच्यात 9 धावा. मॅच ऑन झालेली ऐरोली कोळीवाडा टीमच्या बाजूने. चार चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. गेम प्लॅन तयार केलाय कारण की ऐरोली कोळीवाडा डगआउट मध्ये माहिती होतं लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागणार आहे कारण की पट्ट्यातच बॉल येईल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि अक्षय पवार त्या ठिकाणी होते. 2 धावा कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न केलाय. काय गरज होती या रनची आणि अशी रन आहे की नाही हे पंच सांगतील. आहे ओके. दोन्ही बाजूने क्रीज सोडलेली आहे. त्याच कारणामुळे मीत भोईर आज चुकीचा डिसिजन मला वाटतोय कारण की जिन्मय जोशी यांच्याकडे क्षमता आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेला वळवण्याची आणि लेफ्ट हँडर बॅटर सँडी सर समोर असल्या कारणामुळे त्याचा बॉल पिच झाल्यानंतर त्याच्या बॅटमध्ये येईल आणि तो रेंजमध्ये आल्यानंतर तो षटकारच गेला असता. आज चुकीचा डिसिजन मला तरी वाटतंय की सोहम जोशी यांनी उचललाय. आता उजव्या हाताचा फलंदाज त्याला कठीण होईल कारण की त्याच्यासाठी हा बॉल आमचे विजेंद्र म्हात्रे जे वळवतात ना बाहेरच्या दिशेला तसा बॉल वळणार आहे. दोन चेंडू 7 ची गरज आहे. वॉट अ मॅच काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 2 बॉल आणि 7 रनची गरज आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर प्लीज विनंती करतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाज होईल तयार. 2 बॉल आणि 7 ची गरज. सोहम जोशी आहेत. सोहम जोशी यांच्यासाठी हा बॉल समोरच्या दिशेला 1 रन कंप्लीट झाले म्हणजे शेवटच्या बॉल मध्ये ही मॅच जाणार आहे आणि इथे 2 धावा मिळाल्या आहेत. सोहम जोशी हितेश कोटकर व्हॉट अ रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. 1 चेंडू 5 ची गरज. कंपल्सरी चेस म्हणजे तुम्हाला षटकारच ठोकावा लागणार आहे. चौकार ठोकला तर मॅच टाय होईल म्हणजे सामना जिंकतील शिरोणेकर परंतु हा जर षटकार ठोकला तर हा सामना मात्र जिंकतील ऐरोलीकर. सोहम जोशी सर्व सूत्र या सोहम जोशीच्या हातामध्ये. हे मैदान भरपूर लकी आहे ऐरोली कोळीवाडा टीमला. 2 वेळा विजेतेपद मिळवले या मैदानावरती ऐरोली कोळीवाडा टीमने आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा ते खेळण्यासाठी सज्ज झाले त्या मैदानावरती. 1 चेंडू 5 ची गरज. सोहम जोशी यांच्या मनगडामध्ये ताकद आहे का तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर मारू शकतील. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे आणि मच्छिंद्र स्मृती धारावी टीम आम्हाला जे कळवत आहेत की स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आपण थांबायचं आहे कारण की त्या ठिकाणी डिक्लेअर रिझन आहे. शिरोंडा टीम ही तिथेच थांबली होती. त्यांना तिथून आम्ही सांगितलं की एक तर डगआउट आहे नाही तर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही थांबा असं आम्हाला पंचांनी सांगितलंय. चला 1 चेंडू 5 ची गरज आहे. मॅचला करूयात पुन्हा एकदा आपण सुरुवात. 1 बॉल 5 रन. सोहम जोशी समोर आहे. जिन्मय जोशी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. बॉल हवेत आहे. मिस टाइम झालाय. सामना जिंकलाय की काय. कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु सेमी फायनल नंबर 2 मध्ये प्रवेश करत असताना गावदेवी शिरवणे संघ भरपूर अभिनंदन टीम. अक्षय सिंगची जी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याच्यानंतर मनोज चव्हाणची विकेट भरपूर महत्वाची होती. सोहन सूर्यवंशीची विकेट ही भरपूर महत्वाची होती. सोहम जोशी याने प्रयत्न चांगले केले परंतु विजय झाला त्या ठिकाणी गावदेवी शिरवणे टीमचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन गावदेवी शिरवणे टीम. हार्ड लक टीम ऐरोली कोळीवाडा टीम. अक्षय सिंग यांना विनंती करतोय
ऐरोळी कोळीवाडा टीमचा आयकॉन अक्षय सिंग आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. अक्षय सिंग आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे कारण की प्रत्येक आयकॉनचा सन्मान आम्ही केलेला आहे. आणि आपल्याला विनंती करतो अक्षय सिंग आपण या ऐरोळी कोळीवाडा टीम कडनं ते खेळत होते आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच सावळ्याचा अक्षय पवार ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. बॅट तुटली परंतु मन त्याचं जरूर दुखावलं असेल परंतु प्रेक्षकांना त्याने नाराज केलेला नाहीये. बॅट तुटल्यानंतर ही दुसरी बॅट मागवली मैदानाच्या आतमध्ये आणि त्या बॅटने धुलाई केली ऐरोळी कोळीवाडा टीमची. चला गोलंदाज अक्षय पवार बॅटर अक्षय पवार ठरलेत मॅन ऑफ द मॅच. 12 मध्ये 26 गरज असताना शेवटच्या ओव्हर मध्ये 18 धावा ठेवल्या होत्या जिन्मय जोशीला आणि अक्षय पवार ठरलाय खऱ्या अर्थाने या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. आयकॉनची भूमिका काय असते ते अक्षय पवारने सांगितलं आणि ते ठरलेत मॅन ऑफ द मॅच. त्यांना विनंती करतो आपण या आणि अक्षय सिंग आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल. चला मॅचला करूया सुरुवात आपण. मच्छिंद्र स्मृती धारावे टीम. चला धारावे टीम चला प्लीज विनंती करतोय खेळू नका मॅचला सुरुवात करायची. चला प्लीज विनंती करतोय फिल्डिंग सजवून घ्यायचे लगेचच. चला प्लीज विनंती करतोय अंकित यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाईल त्यांना मॅन ऑफ द मॅच. अक्षय पवार ठरलेत प्लेयर ऑफ द मॅच आणि अंकित यांच्या शुभ हस्ते त्यांना प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. अक्षय पवार लाजवाब खेळ केला आणि ते ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. आणि त्यानंतर आम्ही विनंती करतोय या ठिकाणी रोहन मापणकर यांना विनंती करतोय की अक्षय सिंग ॲज अ आयकॉन ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत होते त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अक्षय सिंग रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झाले तर बाद जास्त झाले तर कदाचित ही मॅच ऐरोळी कोळीवाडा संघ जिंकले असते परंतु रोहन मापणकर हे आपल्याला पाहायला मिळतील त्यांचा सन्मान करताना. वेल प्लेड अक्षय सिंग खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात. अक्षय सिंग वेल प्लेड हार्ड लक तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील काही टुर्नामेंटसाठी. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज आम्ही घेऊन येतोय उमेशजी म्हात्रे सरांचा. थँक्यू सो मच. मच्छिंद्र स्मृती धारावे टीम चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज विनंती करतोय. धारावे टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज विनंती करतोय. सचिन नाईक कारण की आपल्याला अजून भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायचे आहेत.